नमस्कार, सुनेत्रा व्लॉगमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण आलो आहोत PNG ज्वेलर्स यांच्या लक्ष्मी रोडवरील शाखेमध्ये, जिथे आपल्याला राहुल सर अंगठ्यांची भरपूर अशी व्हरायटी दाखवणार आहेत। नमस्कार, माझं नाव राहुल आहे। मी अंगठ्यांचे काही प्रकार दाखवणार आहे। या अंगठ्यांमध्ये जेंट्स व्हरायटी आहे, गोल्ड मेन्स रिंग मध्ये। अच्छा, त्यात व्हरायटी आहेत। हे सपोज मल्टिपल स्टोन मध्ये आहे। हे मल्टिपल स्टोन्स मध्ये येतात। हे पण मल्टिपल स्टोन्स आहेत। सिंगल स्टोन मध्ये आम्हाला ही कॅटेगरी भेटते, एडी स्टोन मध्ये। ओके, एडी मीन्स अमेरिकन डायमंड। आणि ह्याच मध्ये मल्टिपल सुद्धा आहे। अच्छा, आणि ही अंगठीला आपण आता मगाशी बघितली, ही पॉलिश केलेली आहे बरोबर? ही सिल्वर याला काय पॉलिश आहे? हां, अच्छा, हे रोडियम पॉलिश आहे। अच्छा, रोडियम पॉलिश बरोबर। सो ही रोडियम पॉलिश आहे, खूप सध्या आता सगळ्याच्या मध्ये ट्रेंडिंग मध्ये, जेंट्स मध्ये सुद्धा हे कलेक्शन आहे। ही खूप छान गोष्ट आहे। ही जी कॅटेगरी येते ही आपली नजरानामध्ये येते। अच्छा, लाईट वेट मध्ये जास्त वेट दिसणार बरोबर, म्हणजे याचा वेट लाईट आहे असं तुम्ही म्हणताय। आपण बघू शकतो मोठी दिसते ही, पण लाईट वेट आहे। याचं वजन किती अंदाजे तुम्ही सांगू शकता? वजन 6 ग्रॅम आहे, पण दिसायला तुम्हाला बडबडीत दिसेल। हो बरोबर, जवळपास ही कास्टिंग मध्ये रिंग येईल। ह्या प्रकारचे जे काही रिंग्स येतात ते आधी लोक यूज करतात, आजही काही लोक यूज करतात। अच्छा, हे कास्टिंग मध्ये येतात। हा प्रकार जो आहे तो बँड आहे। त्याला आम्ही वेडिंग बँड असं बोललं जातं। अच्छा, म्हणजे हेच आपण पुन्हा जसं वधू आणि वर दोघांसाठी एक एंगेजमेंट रिंग, दोघांची एक सारखी, तसा हा प्रकार आहे। सेम बरोबर, एक्झॅक्टली सेम डिझाईन करता येईल ह्यामध्ये। सेम ह्याचंच कॅटेगरी आहे, इक्वल बँड मध्ये आहे। अच्छा, हा, ह्याला आपण इक्वल बँड किंवा कपल बँड बोलतो। आधीच्या काळात हे थंब रिंग म्हणून वापरायला जातं, पण आता नाही। बरोबर, आता हे एंगेजमेंट पर्पज किंवा असंही घालू शकतो। रफ अँड टफ असतात। अच्छा, त्यामध्ये भरपूर डिझाईन आपल्याला बघायला भेटतं। हा पण एक प्रकार आहे तो कपल बँडचा। अच्छा, ओरो डिझाईन बोलतो आपण ह्याला। ओके, मस्त, खूप सुंदर। अजून काही व्हरायटी आहेत। आता 18 कॅरेट मध्ये पण आलेलं आहे आपल्याकडं अमेरिकन डायमंड। स्पेशली जर आपण डायमंड वापरत असू तर 18 कॅरेट मध्येच ते बनवावं लागतं बरोबर? तर याच्यामध्ये आपण अजून काही व्हरायटी मी दाखवतो। हे आमच्याकडे हा पण नवीन आलाय, म्हणजे नवीन जुनच आहे, पण आधी लोक ऑर्डर द्यायची ह्याच्यासाठी, पण आता रेडीमेड भेटतं आपल्याला। शिवमुद्रा बोलतो आपण, खूप चालतंय बरोबर, शिवमुद्रा। आणि हे तुम्ही बरोबर बोलला की आता सगळ्यात अजून जशी जनजागृती होतीये तसं आपण हे अवेलेबल ठेवल्या आहेत गोष्टी। हा दगडू शेट पॅटर्न आमचा। अच्छा, दगडू शेट पॅटर्न ऑलरेडी फेमस आहे। अच्छा, दगडूशेठ पॅटर्न म्हणजे का म्हणतात त्याला तसं काही? ह्याचं डिझाईन फेमस आहे। अच्छा, हो का? आधीच्या काळापासून दगडूशेठचं, बरोबर, म्हणजे मध्ये एक स्टोन असतो, स्क्वेअर सर्कल दोन्ही असतात, आणि हे दोन साईडला असं हे असतं बँड, त्याला असे हे ठेवले पॉइंट सारखं, बरोबर, मस्त सुंदर। आणि तो स्टोन सुद्धा असा येलो पोपटी अशा कलर आपल्याला भेटून जातो। हो का? बरोबर, अच्छा। आपण आता प्रचलित झाला हा डिझाईन। एका कस्टमरने 4 सेम डिझाईनचे अंगठ्या केलेल्या आहेत। स्क्वेअर मध्ये आहे स्टोन जो आहे, आपल्याला रेक्टँगल सुद्धा करता येतो। अच्छा, मग हा यात सुद्धा स्टोन आहेत, तर मग हा 18 कॅरेट मध्ये आहे? नाही, हा 22 कॅरेट। अच्छा, 22 कॅरेटचे जे काही आहे ते रोज गोल्ड। अच्छा, रोज गोल्ड मध्ये आहे। आणि सध्या रोज गोल्ड सुद्धा खूप ट्रेंडिंग आहे। ते काहीतरी वेगळं दिसतं बरोबर, समथिंग डिफरंट म्हणून आपण। हो बरोबर, त्यात जर स्टोन जरी घेतलं तरी असं कळत नाही आपल्याला। अच्छा, रिअल डायमंड आहे का? आणि ही रोज गोल्ड जी आहे तर याची पॉलिश नंतर जाते का? तशीच राहते? कॉपर वगैरे थोडं जास्त असतं। अच्छा, रोज गोल्ड 18 कॅरेट बनवण्यासाठी ते वापरलं जातं। अच्छा, बरोबर। तुम्हाला ओमची वगैरे पाहिजे किंवा तुमचं कस्टमायझेशन असेल बरोबर तरी करता येईल। डिझाईन काही कस्टमाइज असतं, डिझाईन बनवून देऊ। आजकाल तर नावं लिहिली जातात, नवीन बरोबर केलं जातं वर्ण बाजूने सुद्धा। बरोबर, तर तसं कस्टमाइज सुद्धा भरपूर असतात। सो जेंट्स मध्ये जनरली एवढी व्हरायटी बघायला मिळत नाही, तेवढी तुम्ही आम्हाला बरीच व्हरायटी इथे जेंट्स मध्ये दाखवलेली आहे। खरं जेंट्स कलेक्शन सगळीकडे खूप कमी बघायला मिळतं, पण तुम्ही इतकी डिफरंट व्हरायटी इथे दाखवली, तर आता लेडीज कलेक्शन मध्ये आपण बघूयात काय काय आहे। हे आमचे लेडीज कलेक्शन आहे। यामध्ये पण सेम व्हरायटीज जेंट्स आहेत, त्यापेक्षा जास्त व्हरायटी यामध्ये बघायला भेटतं आपल्याला। हा आपण बघितला तर हा V शेप रिंग आहे, त्यामध्ये आपल्याला U शेप वगैरे सगळं भेटून जातो। बरोबर,
हा एक असा प्रकार आहे की अशी वाकी असते बघा आपल्या इथे, पण तसं आता रिंग सुंदर अशी केलेली आहे. याच्यामध्ये साईजचा काही प्रश्न येत नसेल मला वाटतं. ह्यामध्ये पण साईज असतं. अच्छा, साईज असतं यात पण. मला वाटलं की साईजचा प्रश्न नसणार. नाही असतं, बिकॉज सगळ्यांना सपोज काही बोटांचे साईज छोटे असतात. हा पण वेडिंग बँड आहे लेडीज मध्ये, साईज व्हॅरी करतो. हे दोघांनाही चालतं, कोएड असतं. लेडीज किंवा जेंट्स दोन्ही घालू शकतात. जेंट्स मध्ये पण आपण काही प्रकार यामध्ये बघितलं. हे जर बघितलं तर एडी स्टोन मध्ये येईल, म्हणजे सिंगल स्टोन आपण बोलतो. हा नवीन स्टोन आलाय ब्लू कलर मध्ये, खूप प्रिटी आहे. सुंदर मस्त. आणि ब्लू घातलं तर ब्लू कशावरही जातं, त्यामुळे तो काहीच प्रश्न. तेच म्हणजे डेली यूज आपण करू शकतो. हा एडी मल्टिपल स्टोन आहे. मल्टिपल स्टोन मध्ये छोटे स्टोन्स जास्त ऍड केले असतात. दॅट्स व्हाय दे आर कॉल्ड मल्टिपल स्टोन्स. ते पण डिझाईन एकदम डायमंड गत असतं, एक वेगळंच हे देतात, आम्हाला लुक देतात. बरोबर, खूप सुंदर. आणि इव्हन दो लेडीज मध्ये पण सुद्धा 18 कॅरेट मध्ये आलेला आहे आमच्याकडे नवीन स्टॉक. वा मस्त. हे पॅटर्न आहे खूप सुंदर आणि गोड मीडियम पॉलिश आहे. त्याने थोडं वेगळंच लुक येतो 18 कॅरेट. बरोबर. शिवाय त्यात डायमंड पण आहे आणि कशावर म्हणजे वेस्टर्न वेअर वरती सुद्धा छान दिसेल हे. मस्त. एनी टाइप ऑफ वेअर मध्ये सूट होईल. बरोबर बरोबर. हा एक नवीन डिझाईन आला, फर्स्ट टाइम मी पण बघितलं इथं. वा, पिकॉक आहे. वेगळंच ह्याला बरोबर डेकोरेट केलेलं. सुंदर मस्त, खूप छान. ते पिसाराही सुंदर आहे, म्हणजे तो पिकॉक असा इथं सुरू होऊन मस्त बसलेला आणि वरती त्याने पिसारा त्याच्या वरच्या बाजूला. खूप सुंदर मस्त. कारागिरी म्हटली तर A1 आहे. मस्त, खूप सुंदर. हा जो प्रकार आहे हा टर्किश रिंग आहे. अच्छा. हो, कास्टिंग मध्येच येतं हे पण. टर्किश थोडं डिझाईन ह्याला टर्किश म्हणतात. वेगळं डिझाईन, शाईन जास्त असतं. शाईन जास्त असं 3D इफेक्ट वाटतोय त्याचा. मध्ये कोरीव काम मध्ये केलेलं आहे आणि वरती असं सुंदर अशी जाळीदार A1 मस्त. A1 डिझाईन. आमचं सील रिंग आधीच्या काळात हे खूप वापरलं जायचं. बरोबर. इव्हन हे 23 कॅरेट मध्ये सुद्धा बनवलं जात होतं. आता गव्हर्नमेंटच्या रूल्स प्रमाणे 22 कॅरेट मध्येच केलं जातं. म्हणजे पूर्वी या रिंगच्या बाबतीत एक सांगते की प्युअर म्हटलं की याच रिंग असं म्हणायचे. आणि जुने लोक ना या रिंग शिवाय दुसरी बनवू नये त्याचे. त्यांना वाटायचं डिझाईन म्हणजे ते प्युअर नाही, हेच डिझाईन. हेच डिझाईन म्हणजे प्युअर. तर ती कन्सेप्ट सुद्धा आपण खोडून काढलेली आहे नक्कीच. तर हे एन्ग्रेव्हिंग म्हणा करता येतं. बरोबर. हा नवीन एक स्टोन आला मार्केटमध्ये, एडी मल्टिपल स्टोन मध्येच आहे. हा जो मधला स्टोन आहे तो पर्ल स्टोन आहे. अच्छा. एकदम त्याला डेकोरेटिव्ह करण्यासाठी तो आजकाल जास्त यूज केला जातो. मस्त. आणि खूप सुंदर असं व्हाईट रंगामध्ये अशी रिंग कुठे बघितलेली, खूप सुंदर. हा तर मल्टिपल स्टोन एडी स्टोनच आहे. हा पर्ल स्टोन आहे. अच्छा, सुंदर मस्त. नाही तर मोती असा लावलेला असा वर उठून वर दिसतो, तर याच्यामध्ये तो असं सुंदर असं फ्लॅट केलेलं आहे त्याला. खूप छान, त्यामुळे मस्त वाटतंय. हा फॅन्सी मध्ये रिंग येईल. फॅन्सी म्हणलं की एनी टाईप जे काही आपल्याला सूट होईल, एनी वेअर वर जाईल. ते वेस्टर्न म्हणा, इंडियन म्हणा, एव्हरी काइंड ऑफ ड्रेसिंग वर जाईल. बरोबर, मस्त, खूप सुंदर. वेडिंग बँड सुद्धा आहे आपल्याकडे. परत 18 कॅरेट मध्ये छोटे रिंग्स सुद्धा आहेत. किती गोड आहे. पण हे इव्हन करंगळीत घातलं तरी खूप छान दिसणार आहे. मस्त. हा 18 कॅरेट मध्ये आहे, इव्हन 22 कॅरेट मध्ये सुद्धा येते. आधी आपण जसं बघितलं इक्वल बँड मध्ये, लेडीज सूट साठी सुद्धा आहे. मस्त. आपल्याकडे कपल बँड सुद्धा आहेत, ते मी दाखवतोय.